कारण आपल्यामार्फत सर्व गणेश भक्तांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आमच्या मंडळाच्या वतीने आणि माझ्या स्वतःच्या वतीने। वेगवेगळ्या दरवर्षी वेगळ्या थीम असतात, यावर्षी अंधेरीच्या राजामध्ये गणेश भक्तांसाठी वेगळ्या थीम आहेत। दरवर्षी आमचा एक प्रयत्न असतो की महाराष्ट्रातली देशातली चांगली देवळं जी आहेत जुनी आहेत जिथे अनेक लोक भेट देतात अशा मंदिराची देवळाची प्रतिकृती आम्ही करण्याचा प्रयत्न करतो। 92 साली सुरुवातीला आम्ही पालीच्या बल्लाळेश्वराचं देऊळ त्याची सजावट केली आणि त्यानंतर प्रत्येक वर्षी ती प्रथा कायम ठेवली। वैशिष्ट्य असं असतं की आम्ही प्रयत्न करतो आणि भक्तांनासुद्धा त्या पद्धतीने काही देवळात त्यांना जाता येत नाही त्या देवळात त्यांना ते घेऊन जाण्याचा आमचा प्रयत्न असतो। मला आठवते ज्यावेळेला 92 साली बल्लाळेश्वराचं देऊळ केलं तर त्यांचे ट्रस्टी आले होते आणि त्यांनी आम्हाला रिमार्क आमची एक वही असते इथे त्याच्यामध्ये लिहिलं होतं की आम्हाला खरंच डोळ्यावर विश्वास होत नाही की तशी प्रतिकृती आपण या ठिकाणी बनवली आणि आमचं खूप खूप अभिनंदन त्याने त्यावेळेला केलं होतं। या टीमचा अजून एक वेगळा हे असं असतो की ही जी देवळं आहेत ही देवळं अतिशय प्राचीन आहेत, खूप लोकांमध्ये लोकप्रिय आहेत आणि त्या ठिकाणी जाणं कधी कधी कठीण होतं तर त्या सर्वांना इथे आल्यानंतर त्याचा तो आनंद मिळतो, त्यांना एक समाधान मिळतं। आपलं हिरट महोत्सव वर्ष आहे, जसं लालबागचा राजा असेल उपनगरामध्ये अंधेरीचा राजा प्रसिद्ध मंदिर आहे, मोठ्या प्रमाणात या ठिकाणी देखील दर्शनासाठी येत असतात। सुरक्षेसाठी आपण काय उपाय केला? सुरक्षितता म्हटली म्हणजे आम्ही या ठिकाणी संपूर्ण परिसरावरती 40 CCTV लावून आम्ही त्याच्यावर पूर्ण 24 तास त्याच्यावरती आम्ही लक्ष ठेवत असतो। याचं त्या ठिकाणी पोलीस डिपार्टमेंट जे आहे त्यांचंसुद्धा या ठिकाणी लक्ष असतं। प्रत्येक गणेश भक्ताचा आम्ही या ठिकाणी विमा काढलेला आहे। आमच्या सगळ्या जे दागिने आहेत जे भक्तांनी आम्हाला वेळोवेळी दिलेले आहेत त्याचं संरक्षणसुद्धा करण्यासाठी त्याची काळजी घेतली आहे आणि तसं त्याचा विमाही काढलेला आहे। नाही वाद होणार नाही आता, कारण असं आहे की आता जवळजवळ सर्व सार्वजनिक मंडळांनी आता हे स्वीकारलेलं आहे आणि भक्तांनी स्वीकारलेलं आहे। कोणी आता आमच्याकडे येताना किंवा कोणत्याही देवळात आता हल्लीचं असं आहे की देवळात सुद्धा म्हणजे सिद्धिविनायक देऊळ असेल, शिर्डीचं देऊळ असेल, त्या सगळ्या ठिकाणी अशा पद्धतीचा फॉलो केला जातो। त्यामुळे आता भक्तांना हे सांगण्याची गरज पडत नाही। म्हणजे तुम्हाला उदाहरण सांगतो की पहिल्या वर्षी आम्हाला जवळजवळ 50 लुंग्या घ्यायला लागल्या होत्या, आता आमच्याकडे 5-10 लुंग्यासुद्धा पुरतात, त्यात तेवढेच लोक येतात, जास्ती लोक येत नाहीत। तर हे लोकांनी स्वीकारले, वाद होण्याचा काही प्रश्नच नाही आहे याच्यामध्ये। जे भक्त असे शॉर्ट कपडे घालून येतात त्या भक्तांसाठी मंडळाकडून काय आव्हान? जर पुरुष असेल तर त्यांना लुंगी देतो, महिला असेल आव्हान नाही, आम्ही फक्त पावित्र्य सांभाळा आमच्या देवाचं, आपलं जे देऊळ आहे हिंदू संस्कृती आहे त्या संस्कृतीचं पालन करा। आपल्या ज्या पावित्र्याने आपण ज्या पद्धतीने आपण जातो, आता खरं म्हणजे आपण आपल्या वडीलधाऱ्यांसमोर सुद्धा अशा कपड्यात जात नाही। हा तर बाप्पा आहे, देव आहे आणि आपण देवाचं सुद्धा पावित्र्य आपण ठेवायला पाहिजे। त्यामुळे आपण ह्या सूचनांचं पालन करावं, आमच्याचकडे नव्हे तर सर्व ठिकाणी करावं। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।